फायनली एक बाळ झालेलं आहे आणि आता दुसरं बाळ काढायचे. मला वाटते बारीक बारीक आहे, 2-3 होतील गाड्या, 2-3 करडं होणारे आज. वा वा वा. उगल्यामध्ये पालक चिरून झालाय, त्याच्यावरती मसाला मीठ हळद टाकून झाले. आणि आई आता काय टाकायचं राहिले? आता बेसन पीठ सगळं मटेरियल टाकून झाले. आता त्याला चांगलं असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. तर पालक आणि बेसन पीठ मस्तपैकी मिक्स करून झाले. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एकदम मस्त सरप्राईज आहे. कारण का तर मित्रांनो, आज आपण पहिले कसं एक बालिंगा आणलेला मोदी बकरा, तसंच मित्रांनो मोदी बकरा आजसुद्धा आणला आहे दुसरा एक. आणि आपल्याच चुलत भावाकडून धनाजी ठुंबरे यांच्याकडून आणलेलं आहे. आपलं चुलत भाऊ इथं खाली आपल्यापासून एक 10-15 किलोमीटर राहतात. तर त्यांच्याकडून आणला आहे. तर त्या बकरा बिकरा कसला आहे आणि काय, आपण आता मस्त जेवण चाललं आहे, जेवण करू आणि त्या बकरा बी तुम्हाला पाहायला भेटेल. चला, आपल्याला नुसती खुश खबरवर खुश खबर आहे मित्रांनो. कारण का तर हो का, ही आपली शेळी आहे का कोणी येणार आहे. आता किती पिल्लं होत्या ते, काय जणू 3 होत्यात का 2 होत्या ते, म्हणजे एक तर काय होणार नाही मित्रांनो, 3 नाही तर 2च. म्हणजे बघा कसं आज संध्याकाळी मला वाटते खरोज बिरोज खायला गावलं आपल्याला. आई शेळी येईल का नाही आज? किती करट होते मग? 2 का 3 होत्यात का 2 होत्यात काय माहिती. हां, मेंढरं सोडले ते आता आपल्या आईने बघा मित्रांनो डायरेक्ट रिव्हील होते आईपाशी. हे जे बकरं आहे ना अलीकडचं, ह्यालाच आणले या आपल्या आईने धरले. कसं बघा, आई म्हणली फोटो काढ, म्हणलं अगे व्हिडिओच काढतो आईचा. आता हे नवीन मेंबर आहे आपला आजचा. कसं आहे आई? भारी भारी. दादा गेले ते जरा गावात. दादा म्हणलं तर वर इथं पडेल व्हायचं गावाची वावर आहे मित्रांनो. दादा म्हणलं गावाच्या वावराने मेंढरा हलव. आता दादा येवस्तोर ना आपलं आईन मीच मेंढरा काय. आणि आता मेंढरं गावाच्या वावराने चारायच्यात आणि मग नंतर न्यायची कांद फुलवर हे चारायला. फायनली गाईज आपली घोणी शेळी आता यायला झालेली आहे. अगा वरडाय लागले, काय काय बाळ होणार आहे म्हणते मला. आता थोड्याच वेळात आपल्या शेळीला बाळ होणार आहे. 2 खुश खबर. एक म्हणजे आपण नवीन बकरा आणलं आणि दुसरं म्हणजे आपली शेळी यायला झाली. आता बाळ काढायच्या ते. फायनली एक बाळ झालेलं आहे आणि आता दुसरं बाळ काढायचे. मला वाटते बारीक बारीक आहे, 2-3 होतील गाड्या, 2-3 करडं होणारे आज. वा वा वा. गुणच झालोय मित्रांनो, इतक्या बारीक कानाचं झालंय ना, लय मस्त झाले. आपल्या आत्ताच्या सीजन मधली पहिली शेळी येली आता, म्हणजे नाही का पहिलीची ही शेळी. तर आई आता बघा, आई कशी आहेत बाळ? बारी अजून व्हायच्यात, आता एक झालंय गोंडस. नाही, आपली शेळी येलेली आहे. या ठिकाणी 2 बाळ झाले. ते दादा काय काय झाले? पाठीचे दोन्ही बी पाठीच मस्त झाले ना, दोन्ही गुन्हे झालेत मित्रांनो. तर या ठिकाणी हो का आपली 2 मेंबर ॲड झाला आज. यांची मम्मी हवा या ठिकाणी सकाळ धरणं गेली असती तर घरी राहिली असती. आता आई काय करते काय माहिती, नेते का नाही. सगळी मेंढरं गेल्या, ते एकटी शेळीच राहिली या ठिकाणी. आपली सगळी मेंढरं चालली अवघात चरायला आणि शेळी आणि आई या ठिकाणी. तर आपल्या आईला काम लागले आता शेळी घरी घेऊन जायचं. काय आहे? हा, ही शेळीन पिल्ला आई खरूज बनवणार का नाही? खापीचा का साधा? खापीचा खरोज बनवून बघू. आईन शेळीन करडण गेली घरी घेऊन. तो का चालली आई. आपली ही जी शेळी आहे ना मित्रांनो, ही शेळी आपली इतकी जुनी आहे ना, भरपूर जुनी आहे नाही का. सगळ्या शेरडात आपली जेवढी बी आता मेंढरात शेरड आहे ना,
त्या सगळ्या शेरडातली थोरली शेरडी म्हणलं तर ही आहे नाही का आपलं जसं म्हणजे जसं वेगळं झालं ना तेव्हाच्या आधीची शेळी आहे. आणि मला वाटतं हे या शेळीचं शेवटचं जे आता असेल, कारण का शेळी पार थकलेली आहे, तिला चालवत बी नाही एवढं. आणि आपल्या डोंगरात तर काही खरं नसतं. आता बघू एखादी तिची पाठ ठेवता येईल. आणि शेळी तर पार थकली नाही का, तिला चालवत बी नाही. वायदळ आली म्हटलं काय आलं मागून. मेंढरं सगळे आल्या ते पाचोळ्याच्या रानात. तरी मित्रांनो त्या दिवशी पाचोळा भिजला या ठिकाणी का नाही दादा? त्या दिवशीच्या पावसाने वाईज भिजावला. हा भिजल्यामुळं खाईना तर. आणि इकडं बघा कशी झाडं आहेत. वा 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 इकडलं लय मस्त निसर्ग. ही झाडं असं पाणी एक नाही पण फुलं लय भारी आहेत. मेंढरांनी डाग्या ह्याकडं सोडलं ती हिकडच गाठली जागे. हा पावटा आपण पहिला चारला होता, पण आपला बोघा बागा राहिलाय आणि टाइमपास करायला यावं लागतं. तर दर्याच्या साईडला हा पावटा आहे. बरेच दिवस आलो नव्हतं, पहिलं 2-3 दिवस चारल्यावर आज पुन्हा आले. आणि इथंच भाजी आहे खालच्या साईडला. तर आता आले ते भाजीच्या रानात. बघा एवढी भाजी केली होती. ह्याच्यात बऱ्याच मला वाटते नाही का शापू होती मित्रांनो, कोथिंबीर, पालक आणि अजून काहीतरी होतं. तर आता पालकाची भाजी बी घेतली आपण, त्यामुळं बघा इथं सगळं आता चारायचं होतं मेंढराला, त्याकरता भाजी घेतली. तर मला पालकाची भजी किंवा भाजी आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि मेंढरांची चांगली झाली आहे मज्जा. बघा असला हिरवागार चारा मेंढरांना लय म्हणजे नाही का मानवायला लय भारी. बघा कसे हिरवगार. तर मित्रांनो आता आपल्या इकडं एवढं आभाळ आले ना, लय जास्त पाऊस येण्याची शक्यता वाटते खूप नाही का. तर आत्ता जो पाऊस होतोय ना तो भरपूर नुकसान करतोय. कारण का तर आपल्या इकडच्या जे शेतकरी वर्ग आहे ना त्यांच्या मित्रांनो ज्वाऱ्या निघल्यात, त्यांचा कडवा भिजावतोय, दाणं भिजावतोय, कुठं गहू हरभरा, आणि त्यातून त्यांचं आहेच नुकसान. पण त्यासोबत कांद्यावाल्यांचं कांदा बिंद भिजतात. आणि त्यातून आपल्या बी लोकांना भरपूर त्याचा फटका बसतोय. म्हणजे काय तर जी कांद्याची पात आहे ना ती भिजून जाते, ज्वारीचा पालापाचोळा भिजून जाते. आणि ते जर भिजलं ना बकरी अजिबात खात नाही. त्यामुळं पाऊस आत्ता पडणारा पाऊस सगळ्यांचंच नुकसान करतोय राव. मेंढरं पावट्याच्या रानात आले ते आता. पावटा काय एवढा वाळलायच राव भरपूर. पो बघा पायाने आदो असल्यामुळं घरी राहिलेला, आणि त्याला माहिती संध्याकाळच्या टायमाला आपली मेंढरं या ठिकाणी येतात. तर आवर्जून भेटायला येतो. अयो 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 आलो 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 आमचं बाळ आलं, बाळ आलं. लय हुशार मित्रांनो. अशी कुत्री आपल्याला आयुष्यात कधी भेटली नव्हती आणि भेटणार पण नाही. लंगडा आहे पायाने, पण संध्याकाळी येणार म्हणजे येणार मेंढराक. रात सगळ्यात जास्त फुगल्यात आहे आणि चालल्या ते वाड्याला. बघा कशी गच फुगल्यात आहे का नाही. एक बी आज उपाशी नाही. पण त्यांचं पोट भरतो का काय माहिती. एवढ्या मोठ्या वांग्याच्या वावरात सोडलेली पाला बिला एवढा खाल्ला ना मित्रांनो लय. तरी इकडं तोंड घाल तिकडं तोंड घाल हेच चाललंय बाबा. हे मेंढरं जशी त्यांची बाळ घ्यायला आलती ना बघा, बाळांना भेटायला आलती ना पळत पळत दूध पाजाय, तसं उद्यापासून आपली शेळी सुद्धा येणार. शेळीचं बघा हय 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 लयच मस्त येत राव. बघा मित्रांनो कसं आहे गुबगुबीत, कशी आहे गुबगुबी आमची. म्याव काय म्याव. रे या ठिकाणी ह्याचं तर किती मस्त कलर आहे. एक अमरेंद्र बाहुबली, बाहुबली. आईचा मस्तपैकी चाललाय स्वयंपाक. भाकरी बनवते आई बाजरीच्या. आई काय कालवण आज आपल्याला? वरण केले आणि तोंडी लावाय काहीतरी करायचं आता. हा वरण केलंय आईने. वा झाकण काढा, इथलं वरण दाखव रसरशीत. मित्रांनो भरपूर दिवसातनं वरण भा कसं गटमुट खायला एकदम आपण कोसकारो कोसकारो खाणार.
आई मुगाच्या डाळीचं आहे काय? हो. पण ना मुगाच्या डाळीपेक्षा तुरीच्या डाळीचं लय भारी लागतं. कसं काय? ते वरणाची डाळ असते ती, ह्याची आमटी बी होती. काय याची? ह्या मुगाची मुगाच्या डाळीची आणि तुरीच्या बी होती की. हा 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 हा. तर भाकरी चालल्या तर मस्तपैकी बघा, बाजरीच्या भाकरी, वरण आणि तोंडीला आजचं जेवण लय मस्त आहे आपलं. शेवटची भाकर हो का, ही शेवटची भाकर आहे आणि जाळाबाई चांगला लागलाय. आपण मेंढराकून आणलेली पालकाची भाजी आहे. आता काय करायचे? पालकाची भजी. पालकाच्या भाजीची पालकाची भजी. वा 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 वा, एक नंबर मित्रांनो. आज वाड्यावरती काम होणार आहे. तर ही मी कशी बी वारबाडली, त्यामुळे आई बाबा कशी निवडून घेते भाजी आपली आणि मस्तपैकी आज खायला भेटणार आहे आपल्याला पालक भजी वरणावर. पालक चिरायचं चाललंय भाज्यासाठी. आई असं चिरून करायला लागतात का? पालक भजी वा. चिरायची, अजून दुयाची. हा, एवढ्या पालकाची भजी तयार करायची ते आपल्याला आई बनवणार आज वरणावर खायला. बघा, लय दिवस झालं, वर्ष झालं पालकाची भजी केली. हा, बऱ्याच दिवसापूर्वी केली ती आणि वर्षाने आम्ही भजी खातोय एकदम मस्त. सगळी चिरून झाली, आता तिला चांगली धुवून घेते. धुवून झाली, आता ह्या बुगल्यात चांगली अशी काढून घ्यायची. आता ह्या बुगल्यातच भाज्याला पीठ कालवायचंय ना, म्हणून आता ह्यातच काढून घेते. आता काय मसाला टाकूनच भजी करायच्यात वाड्यावरचा. आता मिरची असल्या तर मिरच्याची करते, अशी बी चांगली लागते मसाल्याची बी. आता मसाला झाला की थोडीशी हळद टाकून घेते. हळद टाकून झाली, आता थोडंसं मीठ टाकून घेते. बुगल्यामध्ये पालक चिरून झालाय, त्याच्यावरती मसाला, मीठ, हळद टाकून झाले आणि आई आता काय टाकायचं राहिले? आता बेसन पीठ. हा हो का, बेसन पीठ आपलं याच्यामध्ये. मला वाटतं आई सणाला आणलेलं पीठ आहे. तर मित्रांनो, मी सणाला पीठ आणलं होतं, तेच राहिलेल्या पिठाची आज मस्त भजी करायच्यात आपल्याला. हे बघा, सगळा मटेरियल टाकलाय आणि हे बी आई टाकून घेते आता. अर पीठ सांडते, सगळं टाकते काय आहे आता? थोडंच टाकायचे. पालक भजी वा वा वा. सगळा मटेरियल टाकून झालाय, आता त्याला चांगलं असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. तर पालक आणि बेसन पीठ मस्तपैकी मिक्स करून झाले बघा. आईने कसं केलं मिक्स आणि आता थोड्याच वेळात याची होणार आहे भजी तयार. बघा, तेल बी टाकले आईने कढईमध्ये. मी म्हणलं इकडे दे, मला नीट व्हिडिओ काढ दे, तर तू तेल टाकून घे. तर तेल टाकले, आता कढई गरम झालेली आहे आणि आता भजी काढायच्या. ते बघा, मस्तपैकी पालकाची भजी. आई वाट बघते काय गरम होते का काय. एक भज सोडून बघ. आता तेल चांगलं गरम झाले, आता त्यात अशी एक एक भज सोडून घेते. वाड्यावरची पालक भजी. कढईला जाळ बी चांगला लागलाय, त्यामुळं भजी मला वाटते चांगली सणासणा उरकतील. बघा कशी येत आपली भजी, खाली चिकटून बसते काय. बघा, साधी सोपीच मित्रांनो आपली, नाही का. आपल्या काही एवढं पीठ बी नाही उपलब्ध, काय नाही. दादाला अशी करकरीत लागते भजी. करकरीत अशी, पण लय अशी गटपिठाची नाही आवडत. हा, अशी काढायला लागते पातळ पिठाची. मग काय झाली होय आई. हा हा हा, भजी झाल्या ते 2-4. आता दादांना देऊ टेस्ट कराय कसं झालंय ती बघायला व्हायच.
आईचं चाललंय मस्तपैकी इकडं भजी बनवायचं आणि दादा आपलं टेस्ट करते ते कशी झाले ते ती. दादा कशी आहेत मग? एकच नंबर. मस्त आहेत ना? मस्त आहेत, कुरकुरीत आहेत, चांगली. हा पालकाची भजी बघा पहिली काढलेली दादांना दिले बाबा टेस्टिंग करायला. खराटे काळणी आहे काय दादा तसं मीठ बीठ आहे होय काय? नाही तसं काय, हा मस्त आहे. मस्त भजी आईने बनवले म्हणले मस्त होणार. बघा, अजून बी तयार करायची चालले. आपली भजी चालली ते आणि दादांनी केली जेवायला सुरुवात. आपली मेंढरं बेराडापासून तो टाकेत ना तिकडे सोनकीच आहेत त्याकरता दादांनी सुरुवात केली आणि आईचं चाललंय भजी काढायचं. हो का दुसरी बाहेरची कुत्री मारायची बे वाटतं. काय त्यामुळं त्यांना म्हणलं तुम्ही जेवण जा तिकडे झोपायला. भजी बनते ते आपली. वा लाकडं घेतो. आजचं आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे हो का. आईने मस्तपैकी भाकर कुस्करून दिले, वरण आणि ही आपली भाकर, त्याचबरोबर ताटलीभर भजी. पालक भजी म्हणल्यावर आपण घेतोच एकदम जबराट. यातले राहिल्यावर आईला बी दिल, आईला बी आहेत बरं का. आणि त्याचबरोबर हे लोणचं. आपल्या आईचं असं नसतं थोडं तिडकं नाही, एकदम जास्त बनवायचं, खाऊन शिल्लक राहिलं तरी चालेल. तर हे आजचं आपलं वाड्यावरचं जेवण आहे. तर मित्रांनो आजची आपली वाड्यावरची पालकाची भजी एक नंबर झालती, त्यामुळे आपण एकदम पोटभर जेवण केलेलं आहे आणि मस्त जेवण बिवण झाले. तर आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.